क्षपणक कथा या पाठावरचे आपण प्रश्न बघतो आहोत. पहिला प्रश्न आहे, क्षपणक कथा हा पाठ डॅश डॅश ग्रंथातून घेतला आहे. उत्तर आहे पंचतंत्र. इथे दुसरा प्रश्न आहे, कामार्तेन अथ मत्तेन दृष्टस्वप्नः. लिहून घ्या. कामार्तेन अथ मत्तेन दृष्टः स्वप्नः डॅश डॅश. 5.11 नंबरचा श्लोक आहे. काय येतं याचं उत्तर? निरर्थकः. निरर्थकः. यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये जो पुरुष आलेला आहे त्याचं नाव विचारलं जातं. इथे ही ओळ आहे बघा. अथ तस्य स्वप्ने डॅश डॅश. ही गाळलेली जागा. क्षपणक रूपो दर्शनं दत्त्वा प्रोवाच. प्रोवाच भोः श्रेष्ठीन् मा त्वं वैराग्यं गच्छ. तर इथे गाळलेली जागा काय आहे? पद्मनिधी. पद्मनिधी. यानंतर बघा 5.16वा श्लोक. हा संपूर्ण श्लोक पण येऊ शकतो, यातलं काहीही येऊ शकतं. इथे क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. दुसरी ओळ. चक्षुः श्रोत्रे च जीर्येते. आता यानंतर गाळलेली जागा डॅश डॅश तरुणायते. चक्षुः श्रोत्रे च जीर्येते डॅश डॅश तरुणायते. तृष्णैका. आता हा पूर्ण श्लोक पण विचारला जाऊ शकतो. म्हणजे कसा? जीर्यन्ते डॅश डॅश केशाः. जीर्यन्ते डॅश डॅश केशाः. दन्ताः जीर्यन्ति जीर्यतः. आता इथे तुम्हाला हे रूप कळलं पाहिजे. गाळलेली जागा आहे जीर्यतः.
त्याच्यावरचा पण श्लोक विचारला जाऊ शकतो. एकाकी गृहसंत्यक्तः हा शब्द विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढचा डॅश डॅश दिगंबरः पाणीपात्रो. पाणीपात्र याचा अर्थ काय रे? पाणी म्हणजे काय संस्कृतमध्ये? पाणी म्हणजे हात. म्हणूनच पाणीग्रहण असा शब्द आहे ना लग्नासाठी. पाणी म्हणजे हात. पाणीपात्र याचा अर्थ हातच ज्याचे पात्र आहेत असा. म्हणजे पाणी पिण्यासाठी किंवा जेवणासाठी दुसरं एखादं भांडंसुद्धा संग्रही ज्याच्या नाही असा तो पाणीपात्र हा. पाणीही एव पात्रं यस्य सहा बहुव्रीही समास आहे. दिगंबरः. आणि पुढची ओळ घ्या. सोपी संबाध्यते लोके. एकतर आताची सांगितलेली जागा कळलेली असेल किंवा दुसऱ्या श्लोकातली सोपी संबाध्यते लोके डॅश डॅश पश्य कौतुकम. हे तृष्णया झालेलं आहे पण हां तृष्णया ठीक आहे. तृष्णया ही गाळलेली जागा आहे. पश्य कौतुकम. तृष्णयाचा अर्थ काय? तृष्णा म्हणजे काय? हां तृष्णेने इच्छा वासना लोभ असं सगळं. नंतर 5.16 शेवटचा पण श्लोक आहे. तो पण महत्त्वपूर्ण आहे. हा श्लोक तुम्हाला संदर्भासहला येतो आणि याच्यामध्ये पण येतो गाळलेल्या जागांमध्ये पण. लिहून घ्या. कुदृष्टम कुपरिज्ञातम कुदृष्टम कुपरिज्ञातम डॅश डॅश कुपरीक्षितम. याच्यात खरं कुठलीही गाळलेली जागा असू शकते. म्हणजे कुदृष्टही असू शकते, कुपरिज्ञात असू शकते, कुपरीक्षित असू शकते किंवा आत्ता आपण घेतोय तशी कुश्रुत असू शकते. तन्नरेण न कर्तव्यम नापि तेन अत्र यत् कृतम. यामध्ये गाळलेली जागा आहे कुश्रुतम. आता तुम्हाला एक काम आहे प्रकल्पासारखं की हा जो क्षपणक कथा पाठ आहे या पाठावर आत्ता मी जे लिहून दिलेले आहेत ते सोडून आणखी 5 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि ते उद्याला 5 वाजेपर्यंत आपल्या ग्रुपवर पाठवायचे आहेत उत्तरासह. ठीक. कुणाला काही शंका आहे का? नाही. आता संदर्भासह स्पष्टीकरणासाठी विचारलं जातं. जयंती ते जिना येषां केवल ज्ञानशालीनां हे पण विचारलं जाऊ शकतं.
पण इथे अधिक महत्त्वाचं एक आहे, सोपी संबाध्यते लोके तृष्णया पश्य कौतुकम. हे तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेलं आहे. आपण आधी ते पाहूया. संदर्भासह स्पष्टीकरण लिहिताना सुरुवातीला संदर्भ लिहायचा असतो, तो आधी लिहूया. सोपी संबाध्यते लोके तृष्णया पश्य कौतुकम हे असेल, किंवा पुढच्या याच्यातलं चक्षुश्रोत्रेच जीर्येते तृष्णैका तरुणायते. या दोन्हीपैकी कोणतंही संदर्भासहला आलं तर उत्तर हेच लिहायचं आहे. त्यामुळे हे दोन्ही पण लिहून ठेवा. पहिलं आहे सोपी संबाध्यते लोके तृष्णया पश्य कौतुकम, आणि दुसरं वाक्य घ्या, चक्षुः श्रोत्रे च जीर्येते तृष्णैका तरुणायते. तर संदर्भासह स्पष्टीकरण करताना सुरुवातीला संदर्भ घ्यायचा. काय आहे संदर्भ याचा लिहा. पंचतंत्र ग्रंथातील. आता इथे तुमच्या मर्जीने तुम्ही पंडित विष्णू शर्मा रचित असं लिहू शकता. काही अजून तुम्हाला लिहायचं असेल तर राजनीती संबंधित ग्रंथ असं त्याचं विशेषण तुमच्या इच्छेने तुम्ही लिहू शकता. तर पंचतंत्रातील क्षपणक कथेतील प्रस्तुत पंक्ती आहे. आता हा झाला त्याचा जनरल पत्ता, संदर्भ. आता ही ओळ नेमकी कोणत्या संदर्भात आलेली आहे तो दुसरा संदर्भ दुसऱ्या ओळीत लिहायचा आहे. श्रेष्ठीच्या घरामध्ये घडलेला प्रसंग पाहून आपणही या पद्धतीने सुवर्ण लाभ करून घ्यावा या बुद्धीने क्षपणक पुस्तक लेखनासाठी भरपूर धन देतो. हे एकेरी अवतरण चिन्हात लिहायचं. पुस्तकापासून पुस्तक लेखनासाठी भरपूर धन देतो असे जैन साधूंना सांगतो.
कोण बोलवतो? नापित. मी क्षपणक सांगितलं का तुम्हाला? तिथे नापित करा, क्षपणक नाही, नापित. नापित बोलवतो. ज्यांना बोलवतो ते क्षपणक आहेत. तर त्यावेळी त्या धनाच्या आशेने श्रावक नापिताकडे प्रस्थान करतात. त्यांच्या या कृतीला उद्देशून वरील पंक्ती आल्या आहेत. इथपर्यंत हा संदर्भ तुमचा पूर्ण झाला. आता याच्या पुढे स्पष्टीकरण. बोल. ते स्पष्टीकरणातच सगळं असतं. स्पष्टीकरणामध्ये सुरुवातीला अर्थ लिहायचा, म्हणजे त्याचं सरळ सरळ भाषांतर लिहायचं आधी. वरील पंक्तींचा अर्थ होतो की जरी घर सोडलेला संन्यासी असला तरीही तो आशेने बांधलेला किंवा बांधला जातो. हे तृष्णेचे अर्थात इच्छेचे, वासनेचे कौशल्य पहा. आता हीच जर दुसरी ओळ असेल तर त्याचाही अर्थ खाली लिहून घ्या. मनुष्याचे केस, दात, डोळे, कान सगळे वयाबरोबर म्हातारे होतात, पण तृष्णा मात्र तरुण होत जाते. तर इथे तृष्णाच्या जागी इच्छा मात्र तरुण होत जाते. हा अर्थ लिहिला. आता याचं स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकता. मी एक नमुना म्हणून देते, बाकी तुम्हाला हवं तसे स्पष्टीकरण तुम्ही इथे लिहू शकता. पॅरेग्राफ करा खाली. नापिताला श्रेष्ठीच्या घरचा प्रसंग पाहून आपणही भरपूर सोने मिळवावे ही इच्छा झाली.
त्या प्रसंगामधून त्याने निष्कर्ष काढला की घरी आलेल्या क्षपणकाच्या मस्तकावर प्रहार केला असता त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते. त्याचे सोन्यामध्ये रूपांतर होते. मग एकाच क्षपणकाच्या जागी आपण अनेक क्षपणकांना बोलवले तर आपण प्रचंड श्रीमंत होऊ. आपण प्रचंड श्रीमंत होऊ अशी लालसा त्याला उत्पन्न झाली. यासाठी तो जैन मठामध्ये जाऊन मठ विहार कुठलाही शब्द वापरला तरी चालतो. विहारांमध्ये जाऊन म्हणू शकता तुम्ही. जाऊन त्यांना प्रदक्षिणा प्रणाम प्रदक्षिणानंतर स्वल्पविराम प्रणाम स्वल्पविराम स्तुती या सर्वांनी आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि स्वतःकडे येण्याची विनंती करतो. परंतु ते नकार देतात तेव्हा त्यांना पुस्तकाच्या प्रतिलेखनासाठी, इथे प्रतिमधला ती दुसरा लेखनासाठी धन देतो असे तो सांगतो. यावर ते येण्याचे मान्य करतात. आता पॅराग्राफ घ्या. वास्तविक हे सर्व संन्यासी आहेत. संन्यास याचा अर्थच आहे
की सर्व सर्व प्रकारच्या इच्छांचाही त्याग. परंतु थोडीशी जरी इच्छा झाली तरी त्याचे फळ किती भयानक असू शकते हे आपल्याला या कथेमध्ये समजते. सर्व संगाचा स्वल्पविराम, इच्छांचा, प्रेयस वस्तूंचा, वस्त्रादिकांचा, त्याग जरी केला असला तरी तर पुढे एकेरी अवतरण चिन्हात लिहा. आशा नाम मनुष्याणां. माहिती आहे हा श्लोक? आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला. काचिद आश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावन्ति मुक्ताः तिष्ठन्ति पंगुव. बद्धाः यया प्रधावन्ति मुक्ताः तिष्ठन्ति पंगुवत्. मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला. परत एकदा सांगते. आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावन्ति मुक्ताः तिष्ठन्ति पंगुवत्. याचा अर्थ असा आहे की आशा नावाची अशी एक आश्चर्यकारक बेडी आहे. शृंखला म्हणजे बेडी आहे की जी बांधली गेली असता म्हणजे ज्या बेडीमध्ये अडकला असता माणूस प्रधावंती वेगाने धावत राहतो आणि मुक्ताः तिष्ठन्ति जे त्या बेडीतून मुक्त असतात ते मात्र एखाद्या पंगू असल्याप्रमाणे पांगळ्याप्रमाणे जागेवरतीच बसून राहतात. म्हणजे बेडी सामान्यतः कसं असतं, बेडी घातली की माणूस हालचाल करू शकत नाही आणि बेडी काढली की तो हालचाल करू शकतो. पण ही आशा नावाची बेडी जी आहे, इच्छा वासना, ही मात्र बरोबर उलटी आहे. ही बांधली गेली की माणूस पळत सुटतो तिच्या मागे आणि ती जर काढली तर त्याला काही प्राप्तव्यच राहिलेलं नसल्यामुळे तो जागेवरच बसून राहतो. ठीक आहे. तर हा श्लोक घेतला. या सुभाषिताचा प्रत्यय इथे येतो. म्हणून पंचतंत्रकार म्हणतात
की माणसाचे अवयव, इंद्रिय, अवयव नंतर स्वल्पविराम, अवयव, इंद्रिय सर्व काही जीर्ण होते, म्हातारे होते, पण इच्छा मात्र कधीच म्हातारी होत नाही. उलट ती वयाच्या व्यस्त प्रमाणात तरुण होत राहते. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे. हे संदर्भ आणि हे स्पष्टीकरण एवढंच लिहायचं. याला पुन्हा वैशिष्ट्य, याला पुन्हा काय असलं काही लिहायचं नाही. हे सगळं याच्यातच आलं. आता मी तुम्हाला एक संदर्भासह स्पष्टीकरण लिहायला देते. लिहून घ्या. श्लोक क्रमांक 5.2 शीलं शौचं क्षान्तिर् दाक्षिण्यं मधुरता कुले जन्म न विराजन्ति हि सर्वे वित्तविहीनस्य पुरुषस्य. याच्यावर तुम्ही उद्याच्या तासाला मला लिहिलेलं सांगायचं आहे. उद्याला मी याच्या पुढचे प्रश्न तुम्हाला लिहून देणार आहे.